शेठ प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय आहे. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघानं खेळला होता आणि त्या सामन्यामध्ये विजय त्यांनी साकारला होता. BM स्पोर्ट संघाला पराभूत करत असताना जबरदस्त कामगिरी त्या मॅचमध्ये पाहायला मिळाली होती आणि आता त्यांची ही दुसरी मॅच असेल. दुसरीकडे लहू टावरे फाउंडेशन संघ आहे. सन्माननीय निलेश लहू टावरे यांनी पुरस्कृत केलेली ही टीम, त्यांच्यासाठी पहिला सामना असेल. एकूण 10 संघ या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि 10 संघ जे आहेत ते 2 ग्रुप्समध्ये डिवाईड करण्यात आलेले आहेत. 5-5 संघांचे 2 ग्रुप आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. किशोर पाटील आणि आतिश चौधरी हे 2 सलामीवीर. गोलंदाजीला सुरुवात करतील गोलंदाज शिवचरण. पहिलं षटक खऱ्या अर्थानं एक राखीव षटक आहे 40+ खेळाडूंसाठी गोलंदाजीमध्ये विशेषतः आणि फलंदाजीमध्ये देखील. सलामीचे जे फलंदाज येत आहेत त्यामध्ये स्ट्रायकर्स एंडला जो फलंदाज असतो तो 40+ फलंदाज असतो या स्पर्धेच्या नियमानुसार. किशोर पाटील ऑन स्ट्राईक. हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर चेंडू. वाईटनं सुरुवात होते या मॅचला. लहू टावरे फाउंडेशन संघ प्रथम बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचं षटक. 2च खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजाचा स्विंग केला ऑन साईडला, मात्र बिहाइंड स्क्वेअर. तिकडे जास्त धावा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. एकच धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज किशोर पाटील. धावसंख्या 2. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला, अप्रतिम होता. नेत्रदीपक आयोजन आहे या स्पर्धेचं. फटाक्यांची जी आतिषबाजी आपण बघितली लाजवाब होती. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शरीरावर आदळला. येथे अपील होतंय पायचीतसाठी, मात्र अपील फेटाळतायत पंच. लेग बाईटचा इशारा केला जातो. एक क्विक सिंगल तिथे कंप्लीट करण्यात आली आहे. छोटी धाव पूर्ण करण्यात आली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल वाईड, मात्र त्यानंतर चांगले चेंडू इथे टाकण्याचा प्रयत्न शिवचरण यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावर. थोडी संथ सुरुवात आहे पण फक्त 2च लिगल चेंडू खरं तर टाकून झालेले आहेत. प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज. चांगला बॉल आहे, अगदी ब्लॉकलचा वेध घेणारा चेंडू खोदून काढावा लागलाय. एक धाव पुन्हा एकदा इथे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. पॉवरप्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणावर निर्बंध जरूर असतात, पण बऱ्याचदा त्याचा गोलंदाजांना फायदा होतो. कारण फलंदाज फार जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा जास्त आक्रमक ते खेळतात तेव्हा मात्र विकेट जाण्याची देखील दाट शक्यता असते. आणखी एक खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय, मात्र डीपमध्ये तिकडे फिल्डर उपस्थित आहे. आणखी एक सिंगल येते. सिंगल्स येताना दिसत आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या जाऊन पोचले 5 वर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक खालता ठेवण्याचं काम करतायत सलामीवीर, पण जास्त मुभा मिळत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. प्रेक्षकांना अपेक्षा देखील असते पॉवर प्लेच्या षटकांमध्ये की काही मोठे फटके फलंदाज खेळतील, परंतु चांगली गोलंदाजी होते. यावेळेला असं वाटतं की जास्त प्रशंसा झाली. हा बॉल स्क्वेअर आहे. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा पंच गणेश पाटील यांचा आलाय. धावसंख्या आता 6. स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी हाफवाली आहे. जबरदस्त फटका. स्ट्रेट बॅटनं बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. हा षटकार.
स्वतः संघनायक सलामीला आलेले आहेत किशोर पाटील आणि काय फटका खेळलाय, सरळ बॅटचा प्रहार केलाय, हाफ वॉली होती, कमजोर बॉल होता, पुढ्यात पडलेला बॉल फलंदाजाने पुरेपूर फायदा घेतलाय. पहिला षटकार या मॅचचा आलाय. किशोर पाटीलच्या बॅटमधून यावेळेला कट करायचा होता, मात्र मिडल करू शकलेले नाहीत. एक धाव येथे जरूर मिळेल, बॅटची थोडी एज लागली होती आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल लहू टावरे फाउंडेशन संघाची बिनबाद 13. लहू टावरे फाउंडेशन संघासाठी चांगलं फाउंडेशन ते सेट करण्याचा प्रयत्न स्वतः संघनायकाचा दिसतोय. 9 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. फक्त 4 चेंडूंचा सामना केलाय. आतिशनं 2 चेंडू खेळलेत, एका धावेवर खेळतोय. एक मोठा फटका आला आणि त्यामुळेच षटकाचं जे विश्लेषण होतं ते थोडंसं आपल्याला खराब होताना दिसलं. खरं तर पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर एक वाईट बॉल आणि त्यानंतर आलेला तो षटकार, ज्यामुळे एक चांगली धावसंख्या आता फलकावर पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना लहू टावरे फाउंडेशन संघाची पायाभरणी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज अमितचा पहिला बॉल राऊंड द विकेटनं शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पंचांकडे आशाळभूत नजरेने फलंदाज पाहत आहेत. त्यांना वाटलं की हा बॉल वाईड असेल, परंतु चेंडू लाईनच्या आतमधून होता. शॉर्ट बॉलचा चांगला वापर केलाय गोलंदाज अमित चव्हाणनं. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. लाईन नीटशी जज करता आली नव्हती किंवा चेंडूचा जो बाउन्स होता तो देखील जज करता आला नव्हता. यावेळेला एक खरारा प्रहार केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ फिल्डरकडून पाहायला मिळतंय. बॉल पाठीमागे जाऊ दिलेला नाहीये. अजूनही पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक आहे. आता मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, पण तिकडे पाठीमागे प्रोटेक्शन नव्हतं आणि मिड ऑफचा फिल्डर जर बीट झाला असता तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु चांगलं अँटिसिपेशन दाखवत असताना क्षेत्ररक्षक एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. 14 रन्स विदाउट लॉस. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज आतिश. ओ फुल टॉस बॉल होता, मात्र दांडी गुल, फलंदाज बाद. कमजोर बॉल जरूर होता, मात्र फार जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागली आणि त्यानंतर यष्ट्यांचा सरळ वेध घेतलाय चेंडूनं. पहिल्या विकेटचं झालंय पतन. फलंदाज आतिश बाद होऊन तंबूत परतलाय. एका धावेचं फक्त योगदान देऊ शकलाय. चांगली खेळी आतिशला करता आली नाही. 14 धावांवर लागलाय पहिला झटका लहू टावरे फाउंडेशन संघाला. नवीन फलंदाज करण पाटील. कट करण्याचा प्रयत्न होत आहे. ते बॅटची कडा लागली. चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय. स्वतःच्या उजवीकडे जात असताना चेंडू अडवलाय विकेट किपरनं आणि या चेंडूवर फलंदाज धाव घेणार नाही, तर याची पूर्णपणे दक्षता घेतली आहे. निर्धाव चेंडूची येथे सांगता झाली आहे. या षटकाची सुरुवात देखील अफलातून केली अमित चव्हाणनं. पहिले 4 चेंडू टाकून झालेले आहेत षटकातील आणि फक्त एकच धाव खर्च केले. धावसंख्या 14. मागच्या षटकामध्ये देखील पहिले 4 चेंडू चांगलेच राहिले होते, परंतु त्यानंतर फलंदाजाने पलटवार केला होता. पुढचा बॉल सामना करेल करण. ओ चेंडू थोडासा थांबून आलाय. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका सहज सोपा सरळ झेल होता, परंतु कॅच ड्रॉप. कव्हर्स मध्ये चूक घडली आहे. फारच सोपा झेल होता. सिटर पाहू शकाल पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात देखील अखेर बॉल हातातून निसटलाय. अशा प्रकारचे देखील झेल ड्रॉप होऊ शकतात क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी विश्वास बसत नाही आहे, परंतु येथे तसं घडलेलं आहे. चूक घडली आहे फिल्डरकडून आणि ही चूक फार महागात पडू शकते. करण पाटील मॅन फ्रॉम पूर्णा अतिशय खतरनाक फलंदाज आहे. सुरेख बॉल यावेळेला बाउन्स चांगला होता. अँगल डिलिव्हरीचा वापर येथे केला गेलाय. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला होता, परंतु धाव मिळालेली नाही. आणखी एक निर्धाव चेंडू येतो आणि याचबरोबर हे अफलातून षटक समाप्त झालंय. अमित चव्हाणचं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी बाद केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 15.
यानंतर आजचा 5वा सामना असेल BM स्पोर्ट्स विरुद्ध DSP वॉरियर्स. चांगली गोलंदाजी, विशेषतः मागच्या ओव्हरमध्ये धारदार मारा पाहायला मिळाला. राऊंड द विकेटनं सातत्याने गोलंदाजी करण्यात आली. क्रीजचा चांगला वापर केला गोलंदाजानं, अँगलचा चांगला वापर फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दीपेश चव्हाण. प्रत्येक ओव्हरमध्ये एक नवीन गोलंदाज पाहायला मिळेल, कारण स्पर्धेची नियमावली तशी आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 5 गोलंदाजांचा वापर करणं बंधनकारक आहे. चला, जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. षटकातील पहिला बॉल फ्रंट फुटला येत असताना ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय व्ही मध्ये. जबरदस्त फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग येथे पाहायला मिळाली आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाज करणला. सिटी क्रिकेटमध्ये देखील चांगले योगदान एकेकाळी दिलेलं आहे करणने. मोठमोठ्या फटक्यांसाठी करण ओळखला जातो. लवकर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येऊ देखील दिला नव्हता, परंतु यावेळेला लाईन चुकीचे पाहायला मिळते. स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वर. 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आत्मविश्वास वाढलेला आहे स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठानच्या खेळाडूंचा, कारण एक सामना जिंकलाय. बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, चेंडू खाली फिल्डर पोहोचलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल अखेर निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. गोलंदाज दीपेश चव्हाण लो फुल टॉस बॉल होता, येथे टायमिंग चुकताना दिसलं होतं आणि झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु फिल्डर पूर्णपणे पोहोचूच शकले नाहीत बॉलपर्यंत. थोडेसे दूर राहिले, बॉल त्यांच्या थोडासा समोरच पडला आणि बॉल अखेर एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावा मिळालेल्या आहेत फलंदाज किशोर पाटीलला. किशोर पाटील यांनी चांगली बॅटिंग खरं तर करण्याचा प्रयत्न केला. एक षटकार देखील अगोदर त्यांच्या बॅटमधून आला होता, परंतु जेव्हा जेव्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे, चेंडू बॅटवर येत नाहीये. मिड विकेट किंवा स्क्वेअर कडे खेळण्याचा निर्धार होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज दीपेश चव्हाण एक युवा गोलंदाज आहे. बरेचसे उगवते तारे या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पहा, थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न झालाय. ओहो, विकेट किपरनं चालाकी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते आता अंगलट येईल. ओव्हरथ्रोच्या रूपात आणखी एक धाव मिळते. प्रयत्न चांगला होता खरं तर. बॉल एस्टनना जाऊन धडकला असता तर कदाचित धावचीच्या रूपात विकेट देखील मिळाली असती. आणि दोन्ही फलंदाज घातक आहेत, त्यामुळेच ही जोडी तोडण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर. 23 रन्स ऑन द बोर्ड. लहू टावरे फाउंडेशन संघ त्यांचा हा पहिला सामना आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळेला प्रॉपर कनेक्शन आहे बॅट आणि बॉल मध्ये, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. अतिशय सुंदर फटका होता यावेळेला. जबरदस्त टायमिंग साधलं फलंदाज किशोर पाटील यांनी. दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 29 या आकड्यावर. गरुड झेप घेते धावसंख्या. मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र वरची कडा लागली आहे. फील्ड डाऊन द बॉल, परंतु कॅच ड्रॉप. कॅचिंग फारच सुमार दर्जाची आता पाहायला मिळते. या अगोदर देखील डीपमध्ये एक कॅच ड्रॉप झाली होती आणि तो चौकार देखील मिळाला होता. यावेळेला 2 धावा देखील मिळत आहेत. गोलंदाजी तर चांगली होती या षटकामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाहीये, त्यामुळेच एक महागडं षटक अखेर ठरतंय दीपेश चव्हाणचं. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. 31 एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजेच प्रतिषटक 10.33च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. टॉस हारल्यानंतर प्रथम
फलंदाजी करत असताना लहू टावरे फाउंडेशन संघाकडून. हीच धावगती त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली तर मात्र 50 पेक्षा अधिक धावा जरूर फलकावर पाहायला मिळतील, परंतु 9 विकेट्स शिल्लक आहेत आणि ते पाहता मला असं वाटतं की आणखी जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. कुठेतरी 30 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न येथे फलंदाज करतील असं वाटतंय, जेणेकरून 60 किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट दिलं जाऊ शकतंय आणि 60+ टार्गेट चेस करणं डिफिकल्ट असणारच आहे. हवेत आता भरपूर गारवा आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रणय चौधरी. पूर्णा गावचा खेळाडू आहे. पूर्णा गावातील देखील खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे. दैदिप्यमान हा क्रिकेटचा सोहळा आपल्यासमोर रंगतोय. भरपूर मोठा इतिहास आहे दोन्ही गावांचा, पण पाहायला गेलो तर क्रिकेटचा तालुका क्रिकेटमध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू वळ आणि पूर्णा गावातून आलेले आहेत आणि प्रचंड आवड विशेषतः इकडच्या प्रेक्षकांना आहे क्रिकेट खेळाची. त्यामुळेच अजून देखील आपण बघतोय की भरपूर सारे क्रिकेट रसिक स्टँड्समध्ये उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद लुटतायत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला अगदी ओव्हरपिच बॉल समोर लॉफ्टेड फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. उदाहरणं मिळालेली आहेत आणि त्याचा आता फायदा घेत असताना एक कडक फटका करण पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक जबरदस्त फटका, चपराक दिली आहे चेंडूवर. यावेळेला देखील क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळते. खरं तर प्रयत्न चांगला होता, मात्र बॉल पूर्णपणे अडवता आलेला नाहीये. अखेर तेथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होती करणकडे. उंच पुरा फलंदाज आहे करण आणि करणच्या फलंदाजीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. तो ऑफ साईड ऑन साईड दोन्हीकडे चांगला खेळू शकतोय. समोरच्या बाजूने चांगले फटके त्याच्याकडे आहेत. फ्लिक शॉट विशेषतः तो फार चांगला खेळत आलेला आहे, परंतु यावेळेला थोडी विड्थ होते आणि शॉर्ट बॉल होता, थोडासा बॅकफुटला जात असताना हॅमर्ड केला होता चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रणय चौधरी. अपरकट करण्याचा प्रयत्न होता. हा उसळता बॉल, शॉर्ट लिफ्टिंग डिलिव्हरी, बॅट्समनला बीट केले आणि चांगलं यष्टीरक्षण यावेळेला पाहायला मिळालं. संजय पाटीलला विकेट किपरच्या भूमिकेत क्लोज कीपिंग करत असताना. तर एक वेगवान गोलंदाजी करत आहे प्रणय. चांगला वेग आहे प्रणयकडे आणि तो वेग आता जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला एक कमजोर चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरसाठी हा बॉल अडवणं फार कठीण होतं. मला वाटतं बॅटला स्पर्श झाला असावा, यस, त्यामुळेच विकेट किपरसाठी फारशी संधी नव्हती. 1 धाव येथे प्राप्त होते. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वर. 38 रन्स आणि आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे फलंदाजाकडून. बीमरसाठी रिव्ह्यूची मागणी. एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांकडे. बीमर चेक केला जाईल तिसऱ्या पंचांमार्फत. सचिन मात्रे आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम सागाव डोंबिवली. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल आहे. बीमर डिलिव्हरी नसणार आहे, म्हणजेच रिव्ह्यू देखील गमावला गेलाय. रिव्ह्यू लॉस्ट, पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही या इनिंग्समध्ये लहू टावरे फाउंडेशन संघाला. 38 धावा फलकावर. फुलर लेंथ, हफलातून बॉल होता. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु वेग चांगला आहे आणि सातत्याने आपण बघतोय की वेग वाढत चाललेला आहे या षटकामध्ये. षटकाची सुरुवात झाली तेव्हा थोडासा वेग कमी पाहायला मिळाला, परंतु जसं जसं षटक पुढे चाललेलं आहे वेग वाढताना दिसतोय प्रणय चौधरीचा. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला ड्राईव्ह, परंतु गॅप मिळत नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, परंतु तेवढीच चांगली धावगती देखील राखली आहे फलंदाजांनी. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड क्रिकेट ऑल अराउंड. सिंगल येते आणि याचबरोबर चौथं षटक होतंय. समाप्त धावसंख्या 1 बाद 39.
जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. प्रणय चौधरीकडून पहिल्या बॉलवर चौकार आला होता, मात्र तरी देखील फक्त 8च धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. तिसरं षटक खरं तर महागडं राहिलं. पहिलं आणि तिसरं षटक थोडंसं खर्चिक राहिलेलं आहे. मात्र दुसरं षटक जे अमित चव्हाणनं हाताळलं होतं ते आत्तापर्यंतचं या इनिंग्समधील सर्वोत्कृष्ट षटक. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा, चौथ्या ओव्हरमध्ये 8 धावा. एकूण धावसंख्या सध्या फलकावर आहे 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि 19 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालेले आहेत. म्हणजेच ओव्हर रेट देखील चांगला मेंटेन केला आहे गोलंदाजांनी. 20 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे पहिल्या 4 षटकांसाठी. तर अगदी योग्य वेळेत षटकं कंप्लीट करण्यात आलेले आहेत. आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना आर्यन वझे. विकेट्स भरपूर शिल्लक आहेत, परंतु धावांचा वेग हवा तसा वाढवता आलेला नाहीये फलंदाजांना. आर्यनचा पहिला बॉल, सुरेख बॉलनं सुरुवात केली आहे. बॅटची कड लागली आहे, बॉल विकेट किपरच्या पाठीमागे. तिकडे एकच धाव मिळते. सिंगल डबलने गोलंदाजाला काही जास्त समस्या नसेल, कारण आता हे शेवटचं षटक सुरू झालेलं आहे. सिंगल डबलने फार जास्त धावा येथे बनवता येणार नाहीत. मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर उर्वरित 5 बॉल्समध्ये काही घणाघाती स्ट्रोक्स खेळावे लागतील, चौकार षटकार येथे ठोकावे लागतील. तो प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु मागच्या षटकापासून गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1:42. आर्यन वन्स अगेन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होलमध्येच टाकण्याचा प्रयत्न होता. नेत्रदीपक गोलंदाजी, अतिशय धारदार मारा पाहायला मिळतोय. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी वाव मिळत नाहीये, त्यांना संधीच दिली जात नाहीये. लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळत आहे स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाकडून. पहिल्या मॅचमध्ये देखील या टीमनं खूप चांगली कामगिरी केली होती, सामना जिंकला होता. BM स्पोर्ट्सला पराभूत केलं होतं त्यांनी. आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये देखील दमदार कामगिरी करतायत विशेषतः गोलंदाज. यावेळेला आडव्या बॅटनं खेचायचा होता ऑन साईडला. येथे थोडीफार संधी होती. जेव्हा जेव्हा बॉल थोडासा पाठी पडलाय तेव्हा तेव्हा फलंदाज आपण बघितलं की हवी झालेले आहेत, परंतु यावेळेला चेंडूचा वेग जो होता तो नीटसा समजू शकले नव्हते फलंदाज, त्यामुळेच प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा सिंगल येते. एकेरी धावा येताना दिसत आहेत. मागच्या 6 बॉल्समध्ये फक्त 5च सिंगल आलेले आहेत. संत गतीनं धावसंख्या पुढे चालली आहे. यावेळेला मात्र धावांचा वेग वाढेल असं वाटतंय. हो, लॉंग ऑफ फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, षटकार. त्याचा फायदा घेतलाय फलंदाज करण पाटीलनं. सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. षटकार येतोय. एक अतिशय सुंदर फटका करणच्या बॅटमधून. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1:48. कंडिशन्स पाहता 5-5 ओव्हर्समध्ये 50च्या जवळपासची धावसंख्या देखील एक निश्चित रूपानं चांगली धावसंख्या ठरू शकते. मध्यरात्र झालेली आहे. आपण बघतोय जवळपास आता 1 वाजलेला आहे. यावेळेला एलिव्हेशन तर प्राप्त करू शकला नाहीये फलंदाज करणनं, परंतु आउटफील्डमध्ये मिसफील्ड पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतरण होतंय 2 धावांमध्ये आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत लहू टावरे फाउंडेशन संघाच्या. 50 अप. शेवटचा बॉल बाकी आहे. 50 धावा धावफलकावर. ओव्हरऑल गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसलेले आहेत, पण फलंदाज देखील एवढे देखील मागे राहिलेले नाहीत. पार्टनरशिप तर फार मोठी झालेली आहे. पहिला गडी बाद झाला तेव्हा 14 धावा फलकावर होत्या. 36 धावांची पार्टनरशिप. शेवटचा बॉल सामना करतोय फलंदाज करण. अक्रॉस द लाईन बॅटची आतली कडा लागली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते शेवटच्या बॉलवर
आणि याचबरोबर डावाची समाप्ती होते. एकूण धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 51. एका गड्याच्या मोबदल्यात एकच गडी बाद झाला संपूर्ण इनिंग्समध्ये आणि त्यामुळेच ते पाहता 51 धावा फार मोठी धावसंख्या वाटत नाहीये, परंतु जरूर एक फायटिंग टोटल असणार आहे आणि या धावसंख्येवर देखील विजय प्राप्त करता येऊ शकतोय, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं देखील गरजेचं असेल. 52 धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्याकरिता स्वर्गीय हरिदास शेठ प्रतिष्ठान टीम समोर. पुढील सामना, ज्या सामन्याची नाणेफेक केली जाईल, DSP वॉरियर्स विरुद्ध BM स्पोर्ट्स. टॉस आपण करूया आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचा. सन्माननीय रामशेठ भोईर साहेब जे विद्यमान सरपंच आहेत वडगावचे, दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. BM स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्या DSP वॉरियर्स ही लढत पाहायला मिळेल. दादा देखील जोडले गेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. कॉल कोणाचा असेल? एकाच्या बाजूला VPL आणि दुसऱ्या बाजूला वर्ल्ड प्रीमियर लीग 2024. वर्ल्ड प्रीमियर लीग अशी मागणी दरम्यान VPL आला म्हणजे टॉस जिंकला टीम DSP वॉरियर्स. दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रिस्क वॉच द्यायची जी आम्हाला विश्वासजी पाटील साहेब, प्रीतमदादा पाटील आणि मयूरदादा पाटील दादांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. ओपिनियन नक्कीच आपण जाणून घेऊया. टॉस जिंकला मित्रा. मॅच 5 ओव्हरचे निर्णय काय असेल या मॅचमध्ये? बॅटिंग करणार आहेत आणि थोडा सरप्राईज करणारा डिसिजन होता आणि हा डिसिजन घेण्यामागे काही रिझन? चेस होऊ शकत नाही, रात जास्त आहे आणि पाऊस पडले म्हणून. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण ज्याप्रमाणे कंडिशन्स आहेत या अगोदरच्या देखील मॅचेस आपण पाहिल्या की दोन संघांनी अगदी डिफेंड करताना मॅच जिंकली आणि हे पर्व दुसरं आहे आणि गतवर्षी देखील आय थिंक तो खेळलाच असेल. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या वर्षी जे आयोजन आहे सीझन 2चं काय म्हणशील या आयोजनाविषयी? आयोजन तर एक नंबर आहे. तुम्ही पण जातात स्पर्धांना, तुम्हीच सांगा. नक्कीच मी देखील उल्लेख केला की गावची जी लीग आहे त्यामध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह लीग खऱ्या अर्थाने VPL आहे. शेवटचा प्रश्न आज असेल, ॲज अ कॅप्टन तुझी काय भूमिका असणार या टीममध्ये? बॅटिंग बॉलिंग दोन्ही. बेस्ट ऑफ लक टीम DSP वॉरियर्स. आमच्या समेत BM स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन जोडले गेले. जर टॉसचा निकाल तुमच्या बाजूने असता तर डिसिजन काय असता? फिल्डिंग. मनासारखं झालं. अगदी लेट नाईट तुम्हाला देखील फिल्डिंगच करायची होती. आता प्लॅन कशा प्रकारे असतील? 5 ओव्हर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 प्लेयर्स. बेस्ट ऑफ लक टीम BM स्पोर्ट्स. टॉस कंप्लीट झाला. DSP वॉरियर्सने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करा, विनंती आहे. पहिलं सत्र समाप्त झालं. रन्स बनवल्या गेल्या 51 आणि 52चा टार्गेट. अगदी विचार करण्यासारखी गोष्ट होती की पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एकच विकेट गेली होती. 52चा टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल
पहिलाच बॉल अगदी चेस केलं होतं, कारण अगदी जर आपण पाहिलं तर हा बॉल उजव्या ऑफस्टिकच्या फारच बाहेर होता. प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, एक्स्ट्रा रन नाही या डावाला सुरुवात. लक्ष ठेवलं गेलं 52 धावांचं लक्ष. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे संजय पाटील आणि त्यांच्या समवेत काशी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये किशोर. बॅकफुटला जाऊन पंच केला, इनफिल्डला क्लिअर केला, एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर पाठलाग तर करतात, बट त्यांना देखील बीट करून हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला दमदार फटका या डावामधला चौकार. धावा दरम्यान इथं मिळतील. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 5 वरती. या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 10 वरती. 10 ऑन द कार्ड. आणि एक विकेट देखील आतापर्यंत गेली, जे आपण पाहिले संजय पाटील बाद झाले होते. आता जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे काशी आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती येते आणि त्यांच्या समवेत अवघ्या 2 चेंडूंचा खेळ केल्यानंतर 5 धाब्यांवरती नॉट आऊट खेळतात प्रणय चौधरी. स्टेप आउट झालाय बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग. फिल्डर आता मिड ऑनचे पोहोचतायत आणि कॅच झाली ड्रॉप. निराश दिसले, कारण बघा खऱ्या अर्थाने मिड ऑनला जे फिल्डर होते ना ते कॉन्फिडंट दिसत होते आणि अगदी बॉलपर्यंत पोहोचले देखील होते, बट कुठे ना कुठे कम्युनिकेशनचा अभाव राहिला. त्या जोरावरती कॅच ड्रॉप आणि अंतिम बॉलवरती रन्स देखील पूर्ण केल्या गेल्या 2. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 12, विकेट गेले 1, म्हणजे येणारे 24 चेंडू शिल्लक असेल आणि असून देखील जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. चला टीम मिटिंग करायची नाही आहे, विनंती असेल त्वरित फोल्डिंग लावून घ्या. आपल्याकडे वेळ अजिबात नाही, कारण यानंतर देखील एक मॅच पेंडिंग. आणि खऱ्या अर्थानं आजच्या शेड्यूलमध्ये 6 मॅचेस होत्या, पण आपण 5च काही कारणास्तव खेळवतं. उद्याच्या दिवसामध्ये ती मॅच आपण कव्हर करणार आहोत. सो विनंती आहे, सध्याच्या घडीला फिल्डिंग करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय लहू टावरे फाउंडेशन. त्यांना विनंती आहे की थोडं फास्ट केला. पहिल्या षटकामध्ये 12, 4 ओव्हरमध्ये अजून देखील 40 धावांची आवश्यकता, म्हणजे आस्किंग रेट 10 वरती आहे. प्रति षटकामागे 10 बनवायच्यात, म्हणजे कमीत कमी एखादा मोठा फटका, त्यासोबत सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं, या गोष्टी आता फलंदाजांसाठी महत्त्वाच्या असतील. बट त्याच पलीकडे जर आपण गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तर येणाऱ्या 4 ओव्हर सातत्य राखायचं, प्रत्येकी षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायची, तेव्हा जाऊन या 40 डिफेंड होऊ शकतात. कारण मैदानाच्या आतमध्ये प्रणय चौधरी आणि त्यांच्या समवेत काशी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आता गोलंदाज तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. आतिश चौधरी दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. समोर स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला प्रणय पाहायला मिळतील. आतिश राऊंड द विकेट. आतिशचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला, पॉवर क्लासिकल स्ट्रोक. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला कलात्मक फलंदाजी प्रणय चौधरी करतो. त्याच्या बॅटमध्ये देखील एक दमदार फटका, चौकार. चार धावा दरम्यान मिळाला. लॉक्सबी बॉन साइडला बॉल हवेमध्ये. आता विकेट मिळेल का? फिल्डर पोहोचलेत, कॅच पकडली गेली. मॅच मध्ये कमबॅक. ज्या फलंदाजावरती भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, जो चांगली बॅटिंग देखील करत होता, त्याची विकेट इथनं काढली गेली प्रणय चौधरीच्या स्वरूपामध्ये. हा मोठा धक्का टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमला. फलंदाज बाद. आता प्रणय चौधरीची विकेट ना बहुमूल्य आहे, कारण आयकॉन प्लेअर आणि प्लस एक चांगला फलंदाज देखील होता. बट आता तो बाद झाला. बाद होण्या अगोदर आपण पाहिलं की त्यानं 9 धावा अवघ्या 4 चेंडूंवरती बनवल्या. बट प्रणयचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं या चेजमध्ये कुठे ना कुठे गरजेचं होतं टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमसाठी. पण तसं काही घडलं नाही आहे. त्याची विकेट या षटकामध्ये आतिशने काढून कुठे ना कुठे या मॅचमध्ये आता तो आपल्या संघाला पुढे घेऊन गेला.
कारण जर प्रणय मी म्हणेन अजून 1 ते 2 षटकं खेळला असताना तर या मॅचमध्ये कुठे ना कुठे टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाला असता. पण प्रणयच्या एका विकेटने हा सामना अगदी बरोबर स्थितीमध्ये आणून ठेवला आहे. बॅलन्सेबल स्थितीमध्ये मॅच. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती संजय वाघे. हा हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, बाटानी बॉलचा संपर्क आला नाहीये. निर्धाव शेंडू दरम्यान येतो डॉट बॉल. हे षटक आतापर्यंत मी म्हणेन चांगलं राहिलं कारण 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की फक्त 4च धावा. नेक्स्ट मॅचमध्ये DSP वॉरियर्सने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला BM स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट DSP वॉरियर्स ही लढत पाहायला मिळेल आणि टॉस DSP वॉरियर्सने जिंकला होता आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय. हे षटक आतापर्यंत फार चांगलं बिकॉज 4च धावा कन्सिड या ओव्हरमध्ये केल्या. पॅनवरती बॉल टाकला होता, फ्लिक करायचा होता. आता बाटानी बॉलचा संपर्क आलाय की नाही ते देखील पाहावं लागेल. नाही आहे लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. या स्पर्धेमध्ये जे आमचे ऑफिशियल अंपायर्स आहेत त्यामध्ये आपण सध्याच्या घडीला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने सागावचे एक लेजंड प्लेअर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सचिन दादा, त्याचप्रमाणे आपले स्क्वेअरलिग अंपायर झहीर खान सर, तसेच पिंपळगरचे गणेश पाटील सर, त्यांची देखील भरपूर चांगली अंपायरिंग. आणि सध्याच्या TV स्क्रीनवरती आमचे प्रेक्षक अजून देखील घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 1:15 झालेली आहेत. पण प्रेक्षकांची गर्दी अजून देखील कमी नाही आहे कारण क्रेज आहे या स्पर्धेचा. VPL पर्व दुसरं आपण पाहतात. अगदी ओनली नाईट फॉर्मॅटमध्ये ही लीग तुम्हाला पाहायला मिळते आणि मी म्हणेन ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एकमेव लीग जी नाईटमध्येच खेळवली जाते. क्वालिटी प्रत्येकी गोष्टीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजन नियोजन गतवर्षी देखील पॉवरफुल होतं आणि यावर्षी त्याच्यापेक्षा देखील पॉवरफुल. स्टेप आउट झाला बॅटर. बॉल अवेमध्ये विकेट मिळेल का? लॉंग ऑफला फिल्डर जज करतात. 5 दरम्यान इथनं पकडली गेली आणि आणखीन एक सफलता मिळेल. धावफलक सध्याच्या घडीला 17. बघा जे आमचे कॅमेरामॅन आहेत ना, जेव्हा खऱ्या अर्थाने ब्रेक असेल, षटकार चौकार लागेल, जेव्हा DJ वाजवला जाईल तेव्हा नक्कीच तुम्ही आवर्जून जे आमचे स्टँड्स आहेत ना ते कव्हर करा कारण भरपूर सारे प्रेक्षक आहेत ते सामन्याचा आनंद देखील घेतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित चव्हाण आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक खऱ्या अर्थाने गेम चेंजिंग ओव्हर राहिलं कारण आतिश चौधरीचं एक षटक आपण पाहिलं ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा आणि 2 विकेट. त्यामध्ये देखील प्रणय चौधरी आणि तसेच बाद झाले फलंदाज आपण पाहिलं. काशी देखील त्याच ओव्हरमध्ये बाद झाले. आता नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती अमित चव्हाण. इक्वेशन विषयी थोडी माहिती देऊया. धावफलक 17 वरती म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी स्टील अजून देखील आवश्यकता आहे 35 धावांची आवश्यकता असताना हाफ ट्रॅकर पुल चा हा फटका आणि अजून देखील आम्ही अंपायर सिग्नलसाठी वेट करतो. येस पुल अम पॉवरफुल बिग हिट सिक्सर. अतिशय चांगला फटका. 6 धावा मिळतील. पुलचा हा दमदार फटका येतो. 6 धावा आणि धावफलक त्या 6 धावांच्या मदतीने स्कोर का 23. 23 धावा धावफलकावरती. अजून 29 त्याच दिशेने खेळायचा होता. बट लाईन जर आपण पाहिली तर या बॉलवरती थोडी लाईन पुढे टाकली गेली होती. या अगोदरचा बॉल जर आपण बघितला तर पूर्णपणे हाफ ट्रॅकर होता. पण हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी गुडलंड स्पॉटवरनं अगदी टेक ऑफ होणारी डिलिव्हरी होती. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. षटकारानंतर इथनं कमबॅक आता गोलंदाजाचा पाहायला मिळतो. अजून देखील स्टील 29 धावांची आवश्यकता. मॅच चांगली रंगेल त्यामध्ये काहीही शंका नाही आहे. तर दोन्ही एंड्सचे समान प्रयत्न. हुक करायचा होता. लाईन दरम्यान चांगली आणखी एक निर्धाव चेंडू. या गोष्टी महत्त्वाच्या.
एक गोलंदाज खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही एक बॉलर म्हणून एका टीममध्ये खेळता, तुमच्या अगेन्स्ट जेव्हा मोठा फटका येतो ना, तेव्हा कधी निगेटिव्ह नका हो, निराश नका हो. येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे तुम्ही कमबॅक करू शकता ना, तसा विचार करा, स्वतःला नेहमी बॅक करा. आणि या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाज षटकार आल्यानंतर राहुलचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. 2 सलगचे निर्धाव चेंडू. आता प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजांवरती, कारण अजून देखील 29 धावांची आवश्यकता. फुलरलीन तो फ्लिक केला बॉल मध्ये डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित, सफलता मिळेल. कॅच चित्न पकडली गेली. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. टीम लहू टावरे फाउंडेशनचा धक्का लागतो हा दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चौथा. टीम हरिदास शेठ प्रतिष्ठानला फलंदाज बाद. सफलता आणखीन एक. स्ट्रोक चांगलाच होता, अगदी मिडल ऑफ द बॅट परफेक्ट टायमिंग प्लेसमेंट होतं, बट गॅप भेटता आलं नाही आहे. सफलता आणखीन एक. आता इक्वेशन थोडं कठीण, बिकॉज 4 विकेट गेले, ते देखील त्यामध्ये प्रमुख फलंदाज बाद झालेत. अमित चव्हाण अजून देखील मैदानाच्या हातामध्ये. आता क्रमांक 6 वरती त्यांना साथ देण्यासाठी शिवचरण पाटील मैदानाच्या आतमध्ये. राहुलचं हे षटक आतापर्यंत चांगलं, बिकॉज षटकार खाल्ल्यानंतर 4 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 6 धावा कन्सीड केलेल्या आहेत. मी उल्लेख केला होता की मोठा फटका जेव्हा येतो तेव्हा निराश नका होऊ. येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे कमबॅक केला जाईल त्याचा विचार करा. आणि सध्या सगळीला या ओव्हरमध्ये एक षटकारानंतर गोलंदाजाचा बोलबाला, गोलंदाजाचा कमबॅक आपण पाहिला. एक सिंगल इथनं घेतली जाईल एका धावेच्या मदतीने. आता धावफलक 24 धावा धावफलकावरती. अजून देखील 28 धावांची आवश्यकता. चेंडू आता शिल्लक असलेल्या मॅचमध्ये 13 मध्ये 28. मॅच अजून देखील मी म्हणेन 50-50. अजून देखील तब्बल 6 विकेट्स हातामध्ये आहेत. इथनं देखील या धावा चेज होऊ शकतात, बट त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. 13 मध्ये 28 शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल ऑन साईडला हा फटका. आता वाईड लॉंग ऑनला फिल्डर वेगाने पोहोचतात, तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल. आणि अशा प्रकारे दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये रन्स बनवला गेला. 25 विकेट गेले आतापर्यंत. 4 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि इथनं 27 धावांची आवश्यकता. अशी ही पहिली रात्र आपण पाहतात VPL सीझन 2 मधली. आणि या पहिल्या रात्रीमध्ये आतापर्यंत भरपूर चांगला खेळ आपण पाहिला. पहिला सामना आपण पाहिला जिथनं हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाने बाजी मारली. त्यानंतर आपण पाहिलं की भगवान शेठ ग्रुपच्या अगेन्स्ट अतिशय चांगला खेळ आपण पाहिला नरेश शेठ ऑलराऊंडर टीमचा. त्यानंतर आपण पाहिलं श्रीजीबी वॉरियर्सने बाजी मारली अगेन्स्ट टीम विघ्नेश इन्फ्रा. त्यानंतर ही चौथी लढत. आणि ही चौथी लढत आता कोण इथनं बाजी मारेल, बिकॉज येणारे 12 चेंडू अजून देखील 27 धावांची आवश्यकता. खेळाडू कक्ष आपण पाहिला. तिथनं अजून देखील जर आपण पाहिलं तर पूर्णपणे चेहऱ्यांवरती स्माईल आहे, कारण अजून देखील त्यांना माहिती की मॅच संपली नाही आहे. पहिलाच बॉल यॉर्कर पाहायला मिळाला. परफेक्ट लाईन अँड लेंथवरती हा बॉल टाकला गेला. चांगली सुरुवात या षटकामध्ये सुशांत चौधरीची. अशाच काही अपेक्षा त्याच्याकडून देखील आहेत, कारण एक चांगला गोलंदाज निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात. आता 11 मध्ये 27. आता या पहिल्या रात्रीमधला एक थ्रिलर आपल्याला पाहायला मिळेल का, कारण सामना तर त्याच दिशेने चालला. येणारे 5 चेंडू आता इम्पॉर्टंट असतील. कुठे ना कुठे जर बॅटिंग टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 1 ते 2 मोठे फटके कमीत कमी यायला हवेत. तर गोलंदाजाच्या बाजूने विचार हा असेल की इथनं बाउंड्री खर्च करायची नाही आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी देखील कॉलिंग. दुसरी धाव पूर्ण केली जाईल. 10 मध्ये आता 25. सामना जसा जसा पुढे चाललाय ना, मॅचमध्ये आणखीन रंग तिथनं निर्माण होत चालली आहे. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर चेसिंग कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी या 25 बनवायच्याच आहेत. 10 मध्ये 25. का समीकरण जर आपण पाहिलं ना तर
10मध्ये 25 भरपूर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेज होताना पाहिलेले आहेत. बट सध्याच्या घडीला कंडिशन अशी आहे की वातावरण पूर्णपणे थंड आणि या थंड वातावरणामध्ये 10मध्ये 25 बनवणं इतकं सोपं नाही आहे. हा बॉल मिस्टेक भीमा नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल आता फ्री हिट म्हणजे 10मध्ये आता 24. सध्याच्या घडीला बघा पूर्णपणे प्रत्येकी गोष्ट फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने योग्य चालली होती. बट आता हा नो बॉल आणि पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. आता पूर्णपणे बेनिफिट ॲडव्हान्टेज फलंदाजाकडे आहे की मोठा फटका ते खेळू शकतात. 10मध्ये 24 आणि सध्याच्या घडीला बाउंड्रीचीच तर आवश्यकता आहे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. 10मध्ये 24 पुढचा बॉल फ्री हिट बॉल बट अतिशय चांगल्या लाईनवरती बॉल टाकला. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलेत. आता मिड ऑनला थोडीशी मिसफिल्ड झाली. बॅकअपला खेळाडू वेगाने आले. डायरेक्ट हिट पाहावं लागेल रन्स किती मिळतील या बॉलवरती. आणि आता रनआउटची देखील संधी. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का तर नक्कीच लागेल आणि फलंदाज बाद झालेत या चरणावरती. धावांची आवश्यकता. 9 चेंडू आता 21 अजून देखील इथं रिक्वायर आहेत. मग येणारे 3 चेंडू नक्कीच आपल्याला सांगतील की हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. बघा लीग क्रिकेटमध्ये बेसिकली जर आपण पाहिलं तर पहिला सामना ॲज अ टीम जिंकणं फार गरजेचं असतं. कारण पहिला सामना जेव्हा आपण ॲज अ टीम जिंकतो तेव्हा येणाऱ्या मॅचेसमध्ये बघा कॉन्फिडन्स लेवल देखील वाढतो आणि आणखीन चांगला खेळ होतो. आणि जेव्हा पहिला सामना आपण गमावतो ना तेव्हा प्रेशर असतो नेक्स्ट मॅचमध्ये की जिंकायचंच आहे. त्या अनुषंगाने फर्स्ट मॅच जिंकणं फार गरजेचं असतं. पानवरती टाकला गेला होता. ऑन साईडला प्रहार करायचा होता. फिल्डर आता स्क्वेअर लेगचे पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल म्हणजे आता 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. एक गोष्ट तरी इथनं शॉर्टली सांगू शकतो की मॅच कोण जिंकेल ते माहीत नाही आहे. बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत डेफिनेटली रंगेल. कारण दोन्ही टीम्स ज्याप्रमाणे आतापर्यंत या मॅचमध्ये खेळ केला आहे ना हार कोणाला मंजूर नाही आहे. प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. बट या प्रयत्नांचा निकाल आता कोणाच्या बाजूने लागेल या मॅचमध्ये आता शेवटचं हसू आपल्याला कोण असताना दिसेल. टीम लहू टावरे फाउंडेशन की टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान. 8मध्ये 20 येणारे 2 चेंडू इम्पॉर्टंट ओव्हर द विकेट. अतिशय चांगली डिलिव्हरी अंडर प्रेशर परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट करणं ॲज अ बॉलर फारच कठीण आहे. बट सध्याच्या घडीला ते इथनं करून दाखवतात सुशांत चौधरी. काय गोलंदाजी लागली या षटकामध्ये पूर्णपणे ना नियंत्रण कंट्रोल गोलंदाज सुशांत चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत. लास्ट बॉल परफेक्ट यॉर्कर होता. संधीच नव्हती फलंदाजाकडे. 7मध्ये 19 बाउंड्री आता हवी आहे. मोठा फटका आता फलंदाजांसाठी येणं गरजेचं आहे. बट काय घडेल 7मध्ये 19 शेवटचा बॉल देखील परफेक्ट टाकला. ब्लॉक होलचा वेध घेणारा हा बॉल होता. अगदी खोदून काढलं होतं. लॉंग ऑनला आता फिल्डर पोहोचलेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आता 18 धावांची आवश्यकता. मॅच खऱ्या अर्थाने बनवली या षटकामध्ये गोलंदाज सुशांत चौधरीने. बिकॉज बघा नो बॉल देखील या ओव्हरमध्ये आला. बट तरीसुद्धा या ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या नाही आहेत. जर आपण काउंट केले तर या ओव्हरमध्ये रन्स खर्च झाल्या फक्त 9. या गोष्टी गरजेच्या आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं तर दुसरं षटक आतिश चौधरीचं ज्याच्यामध्ये 5 धावा 2 विकेट. त्यानंतर तिसरं षटक राहुलचं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर 8 धावा 1 विकेट. त्यानंतर या षटकामध्ये नो बॉल टाकून सुद्धा फक्त खर्च केला 9. 6मध्ये आता 18 चर्चा कॉन्फरन्स मीटिंग आता सुरू आहे की अंतिम षटकामध्ये गोलंदाजी कोण करेल. कारण येणारे 6 चेंडू दोन्ही संघांचं भवितव्य इथनं डिसाईड करणार आहेत. आणि अंतिम षटकामध्ये आता विश्वास दाखवला गेला. गोलंदाजी मार्कवरती तयार होतो गोलंदाज करण पाटील. 6मध्ये 18 पहिले 3 चेंडू मॅटर करणार आहेत. कारण पहिल्या 3 चेंडूवरती जर बाउंड्री नाही आली तर आपण पूर्णपणे म्हणू शकतो की हा सामना
टीम लहू टावरे फाउंडेशन संघाच्या बाजूने. बट जर पहिल्या 3 चेंडूवरती 1 ते 2 बाउंड्री झाल्या ना तर अंतिम बॉलपर्यंत देखील हा सामना जाऊ शकतो. 6 मध्ये 18 मागचा निकाल कोणाच्या बाजूने. कारण मी उल्लेख केला होता लहू टावरे फाउंडेशन टीम पहिला सामना VPL सीझन 2 मध्ये खेळत आहे. हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाने एक मॅच या अगोदर जिंकलेली आहे. फुल टॉस होता, चांगला संपर्क नाहीये, पॉईंटचे फोल्डर आता पोहोचतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल म्हणजे 5 मध्ये आता 17. कुठे ना कुठे आता प्रेशर वाढत चालला फलंदाजांवरती, कारण बाउंड्री या सिच्युएशनमध्ये येणं गरजेचं, पण बाउंड्री येत नाही आहेत. असं महत्त्वाचं कारण काय राहिलं की गोलंदाजी आपल्याला फार चांगली पाहायला मिळाली सर्व गोलंदाजांच्या माध्यमातून. पण अजून देखील स्टील एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल, बिकॉज अजून देखील 5 मध्ये 17 चेजेबल आहेत, रन्स चेज केल्या जाऊ शकतात. बिकॉज जर आपण पाहिलं क्रीडांगणामध्ये अगदी स्ट्रेट बाउंड्री जर आपण पाहिलं तर त्या रिजनमध्ये भरपूर मोठे मोठे फटके आजच्या या रात्रीमध्ये आपण पाहिले आहेत. 5 मध्ये 17 ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, सरळ बॅटने स्ट्रोक खेळलेत, लॉंगॉनला खेळाडू वेगाने पोहोचतात. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग, 2 धावा इथनं घेतल्या जातील म्हणजे आता 4 मध्ये 15 धावेंची आवश्यकता. सिंगल डबलने काही साध्य होणार नाहीये. सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण परिस्थिती अशी आहे ना की 4 मध्ये 15 ना विदाऊट बाउंड्री चेज होणार नाही आहेत. टीम लहू टावरे फाउंडेशन टीमला देखील माहिती आहे की सिंगल डबलने फरक पडणार नाहीये, बाउंड्रीज थांबवायच्यात. 4 मध्ये 15 हा बॉल अगदी महत्त्वाचा, मोठा फटका येणं गरजेचं टीम हरिदास शेठ प्रतिष्ठानसाठी. फुल टॉस टाकला गेला, बॉल हवेमध्ये आहे, स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा, इट्स अ बी नो बॉल. सिंगल कंप्लीट दुसरीसाठी देखील परतलेत आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. नो बॉल देखील आहे म्हणजे 2+1 या असतील 3. रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून इथनं केली गेली. सो चला थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हा. थर्ड अंपायर आमच्या समोर जोडले गेले आहेत बिकॉज बीमर नो बॉल दिला गेला होता स्क्वेअर लेग अंपायर्सच्या माध्यमातून. आता त्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे, त्या अनुषंगाने रिव्ह्यू इथनं घेतला गेला आणि अंपायर सिग्नल येतो इट इज नो बॉल. बीमर नो बॉल आहे म्हणजे असतील 3. पुढचा बॉल असेल फ्री हिट म्हणजे आता समीकरण येणारे 4 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन असून देखील सामना संपला नाहीये. 4 मध्ये 12. पुढचा बॉल आता फ्री हिट. सामना तर अतिशय चांगला रंगला, बट स्टील अजून देखील मी म्हणेन की कुठे ना कुठे या मॅचमध्ये गोलंदाजी करणारा संघ पुढे, बिकॉज ॲडव्हान्टेज त्यांच्या बाजूने आहे की चेसिंग कंपल्सरी, 1 धाव जरी वाचवली तरी सुद्धा जिंकू शकतात. 4 मध्ये 12. फ्री हिट बॉल ड्राईव्ह केला, गॅपला भेटला, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. बॉल निघून जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लेट नाईट सध्याच्या घडीला थ्रिलर. 4 मध्ये 12ची आवश्यकता असताना हा क्रॅकिंग ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो आणि सध्याच्या घडीला मेहनतीची आणि प्रयत्नांची परिकाष्ठा फलंदाज करतात. 3 मध्ये 8. लोवर फुल टॉस होता, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित नाही आहेत. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतं तोपर्यंत फक्त 1 सिंगल म्हणजे 2 चेंडू शिल्लक या मॅचमध्ये आणि आवश्यकता आहे 7 धावेंची. चेसिंग कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी 7 बनवायच्याच आहेत. सध्याच्या घडीला हृदयाचे ठोके आता दोन्ही बाजूंनी वाढले असतील, कारण माहिती आहे की हा सामना इम्पॉर्टंट. 2 मध्ये 7. आता प्रेक्षक देखील एन्जॉय करतात या मॅचला, कारण सामना देखील तितकाच चांगला रंगला. आतापर्यंत जर आपण पाहिलं या मॅचमध्ये तब्बल खेळ झाला 58 चेंडूंचा, तरी सुद्धा एक्झॅक्टली आपल्याला समजत नाही की बाजी कोण मारेल. 2 मध्ये 7. मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये आहे, स्क्वेअर लेगचे फिल्डर आता पोहोचतात, थांबले गेले. सिंगल इथनं घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉलिंग. 2 धावा पूर्ण म्हणजे 1 चेंडू. आता 5 धावेंची आवश्यकता आणि बघा ॲडव्हान्टेज फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. जर चौकार आला तरी सुद्धा मॅच जिंकतील, बट जर फलंदाजी करणारा संघ अर्थातच हरिदास शेठ प्रतिष्ठानला हा सामना जिंकायचा आहे तर गोल्डन सिक्सर हवा आहे.
आतापर्यंत जी मेहनत केली ना त्या मेहनतीला आता जर विजयामध्ये कन्वर्ट करायचं आहे ना फलंदाजांना, तर या अंतिम बॉलवरती षटकार हवा आहे. बट त्याच पलीकडे जर गोलंदाजाच्या बाजूने आपण विचार केला तर एक असा बॉल टाकायचा की ज्याच्यावरती बाउंड्री नाही आली पाहिजे. चौकार जरी आला तरी सुद्धा हा सामना टीम लहू टावरे फाउंडेशनच जिंकेल. बट मॅच फार चांगली रंगली कारण अशा क्लायमेटमध्ये सुद्धा 52च्या चेजमध्ये अंतिम बॉलपर्यंत ही लढाई कायम. या लढाईचा निकाल कोणाच्या बाजूने मी उल्लेख केला होता. शेवटचं हजू कोण असेल या मॅचमध्ये, टीम लहू टावरे फाउंडेशन की टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान. शेवटचा बॉल 1 बॉल 5. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार आणि या बॉल सोबत हा सामना समाप्त. एक थ्रिलर आपल्या नावावरती करत असताना टीम लहू टावरे फाउंडेशन. व्हॉट अ मॅच. अंतिम बॉलवरती येऊन हा सामना आता जिंकला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम लहू टावरे फाउंडेशन. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या बॉलवरती हा सामना जिंकला आणि या टीमचे पुरस्कर्ते अर्थातच मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर निलेश लहू टावरे.